मॉर्निंग, नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. हा जेव्हा व्हिडिओ शूट करतोय ऑब्विसली सकाळचे 6 वाजलेले आहेत. आज एक कन्सेप्ट घेऊन येतोय. 3 जुलै 2026 हा दिवस आपण प्लास्टिक बॅन डे म्हणून सेलिब्रेट करतो ऑल ओव्हर द वर्ल्ड, नॉट ओनली इंडिया. जगामध्ये सर्वत्र हा दिवस प्लास्टिकचा बॅन करण्यासाठी सेलिब्रेट केला जातो. म्हणजे लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी, लोकांमध्ये प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी. म्हणजे प्लास्टिकचा विचार येतो तर खरंच प्लास्टिक काय आपल्या निसर्गाची देण आहे की मॅनमेड आहे? ऑब्विसली मॅनमेड आहे. तर मॅनमेड वस्तू आपल्या निसर्गाला कशा डॅमेज करत आहेत, त्या इकोसिस्टम मध्ये इनबॅलन्स होत आहे. तर लक्षात घ्या बाळा, तर जेव्हा प्लास्टिक या निसर्गामध्ये नव्हतं, बरोबर आहे, प्लास्टिक मला कधी झाला? या पाठीमागल्या 10 वर्षापासून, या 20 वर्षापासून. त्याच्यापूर्वी प्लास्टिकचा उपयोग नव्हता. ओके, तर प्लास्टिक जेव्हा वापरतात लोक, तर त्या प्लास्टिकच्या काही साईज असतात. भारतामध्ये कॉटन, ज्यूट याच्यापासून पण कॅरी बॅग बनवले जातात, पिशव्या बनवल्या जातात. पूर्वीचे लोक त्या पिशव्या वापरत होत्या, परंतु आता काळाप्रमाणे बदल झाला आणि आपली जीवन लाईफस्टाईल सुद्धा फास्ट झाली. ऑब्विसली कॉटनच्या बॅग, तुमच्या ज्यूटच्या बॅग ह्या महाग आहेत तुलनेनं, आणि लोकांना पण ते परवडणारी बाब नाही. मग मधला पर्याय काय? कमी पैशामध्ये, स्वस्तामध्ये आपण एक डेली युजेससाठी प्लास्टिक यूज करतोय. पण त्या प्लास्टिकचं आपल्या निसर्गाला, आपल्या इकोसिस्टमला, आपल्या पूर्ण या पृथ्वीला कसा धोका आहे इन फ्युचरमध्ये? सध्या तर नाही, पण भविष्यात नक्की आहे. मग त्यामध्ये प्लास्टिक, कारण प्लास्टिक जेव्हा तुम्ही यूज करता आणि कुठेतरी थ्रो करता, यूज अँड थ्रो, ते जनावर खाऊ शकतात. एक. नंबर 2, जर समजा ते कुठेही पडलं तर हजारो वर्ष, अकॉर्डिंग टू सायन्स 1000 इयर्स ते डिके होत नाही, कारण सिंथेटिक त्या पद्धतीने आहे. ही सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. कारण निसर्गामध्ये कुठलीही वस्तू क्रिएट होणं, एक विशिष्ट लाईफ स्पॅन खतम झालं तर नष्ट होणं, हे चाललं पाहिजे. आपली सुद्धा लाईफ किती वर्ष आहे? अप्रॉक्सिमेटली 100 वर्ष, म्हणजे 100 इयर्स प्रत्येक अॅनिमलची, जर प्लांट सोडले तर. मग प्लास्टिक अशी वस्तू आहे की दिवसेंदिवस ढिगारे वाढत आहेत. आपल्या शहरामध्ये काही नाही, परंतु मित्रांनो मेट्रो सिटीमध्ये प्लास्टिकचा वापर सर्रास, एकदम शहर भका झाले आहेत. सर्व दुकानावरती, सगळ्या शॉपवरती प्लास्टिकचा यूज केला जात आहे. ऍक्च्युली प्लास्टिकवर रेग्युलेशन आणण्यासाठी भारत सरकारने कायदा पण केला. तसं एक वर्ल्डला युनो मध्ये एक सर्क्युलेशन पास झालं की प्रत्येक कंट्रीनं एक लॉ पास करून की तुमचा प्लास्टिकचा प्रतिबंध आणा किंवा कमी यूज करा किंवा रियूज करा, अशा काही सूचना दिलेल्या आहेत. कारण प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट याचं कोरिलेशन आहे. आणि UNEP, युनायटेड नॅशनल एन्व्हायरमेंट प्रोग्राम, याच्या अंतर्गत याच्या संदर्भात प्रत्येक देशाने त्यांच्या त्यांच्या धर्तीवरती काही लॉ बनवले. पण मित्रांनो, तुम्हाला मी लॉ, भारताचा लॉ सांगण्या अगोदर थोडी जगाची पार्श्वभूमी सांगतो. जगामध्ये पहिला देश, फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड, विच, माझ्यासमोर विद्यार्थी विचारतो, हळू सांग बेटा, ज्यांनी प्लास्टिक वरती लॉ आणला. ओके, तर यस सांग, थांबतोय विद्यार्थी माझ्यासमोर, त्याला मी प्रश्न विचारतोय, बघू येतो का आन्सर? नाही, ठीक आहे, डोंट वरी. रवांडा म्हणतोय, रवांडा नाही बेटा. तर करेक्ट त्याचं उत्तर आहे केनिया. ओके, तर केनिया या जगातला पहिला देश आहे. विशेष म्हणजे आफ्रिकन कॉन्टिनेंट मधला हा केनिया देश गरीब समजला जातो. त्या देशाने जगापुढे एक आदर्श घालून दिला आणि त्यांनी प्लास्टिक बॅन हा फर्स्ट स्ट्रिक्टली लॉ पास केला. केनियामध्ये 100% म्हणजे कुठल्या साईजचं प्लास्टिक यूज करणं परमिशन मध्ये नाही, अलाव नाही. तिथला कायदा इतका कडक आहे की खरंच त्या देशाचं कौतुक करावं असं वाटतं. आणि तो काय झाला 2002.
भारत सरकारचा काय संबंध आहे? तसं रवांडा वगैरे देशांनी बरेच वेळेस काय लॉ केलेत जगामध्ये बऱ्याच देशांनी. पण दुर्दैव याचंही वाटतं की विकसित देश, खास करून अमेरिका, चीन, रशिया, जपान या देशांनी तेवढे स्ट्रिक्ट कायदे केले नाही, केले रेग्युलेशन, पण तेवढे स्ट्रिक्ट केले नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रोडक्शन जास्त होते आणि गरीब कंट्रीला ते एक्सपोर्ट केले जाते. पण त्याच्यावर जो बिझनेस आहे ते फक्त तयार करतात आणि बाहेर पाठवतात, तिथे युज करत नाही ते लोक. म्हणून त्यांना कायदे करण्याची काही गरज भासली नाही. कारण ते जास्त आपल्यापेक्षा 100 वर्ष 200 वर्ष एज्युकेटेड पुढे आहेत, शिक्षणाने पुढे आहेत. तर त्यांनी ते कायदे बनवले नाहीत. परंतु आपले जे गरीब राष्ट्र आहेत, अनएज्युकेटेड आहेत, अंडर डेव्हलपिंग मध्ये आहेत, आपलं इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री आहे, नॉट डेव्हलप्ड. तर आपल्या देशाला लॉ बनावे लागतात. कारण आपल्यातली लोकसंख्या, आपल्यातलं अज्ञानपण, आपल्या लोकांच्या पॉप्युलेशन याच्या संदर्भात डिस्कशन या सर्वांबद्दल करणं फार मुश्किल आहे. पण प्लास्टिक बंदी, सॉरी, प्लास्टिक बंदी जरी केनियाने केली, नंतर इंडियाने पण त्याचं अनुकरण केलंय. कधी केलं इंडियाने अनुकरण? तर इंडियाने एक रेग्युलेशन बनवलं 2016 मध्ये, 2016 मध्ये, की तुम्हाला प्लास्टिक वापरता येणार नाही. कुठलं होतं? 48 म्हणजे अगोदर त्यांनी काय केलं? 40 मायक्रोमीटर केलं, म्हणजे मायक्रो मिलीमीटर, 40 मायक्रोमीटरच्या अगोदर, म्हणजे बिलो, एकदम पातळ, थिन, हे प्लास्टिक पूर्णपणे वापरायला प्रतिबंध केला होता 2016च्या रेग्युलेशन, अकॉर्डिंग टू 2016च्या रेग्युलेशन. प्रॉब्लेम असा झाला की खरंच तो निर्णय जबरदस्त होता, आणि ते सुद्धा निर्णय कुणी घेतला? मोदी गव्हर्नमेंटनेच घेतला होता. मग यांच्या अगेन्स्ट मध्ये, सरकारच्या अगेन्स्ट मध्ये सर्व कंपन्या गेल्या जे प्रोडक्शन करणारे, आणि बऱ्याच कंपन्यांचं दुकान बंद झालं होतं. ऑब्व्हियसली सरकारला यांनी इनडायरेक्टली मॅनेज केलं असेल, आणि त्या लॉ मध्ये दुरुस्ती केली गेली 2022 मध्ये. ओके, 3 जुलै 2022 अमेंडमेंट. आणि प्लास्टिक आता 120 मायक्रोमीटरच्या बिलो वापरण्यास प्रतिबंध आहे, त्याच्यावर आपण यूज करू शकतो अकॉर्डिंग टू सेंट्रल लॉ. सेंट्रल रेग्युलेशन आहे. पूर्वी ते 40 मायक्रोमीटर तेच करेक्ट होतं, पण आता बदलला. पूर्वी एमपीएससीला पण प्रश्न आला होता की कायद्यानं या 2016च्या अकॉर्डिंग टू सेंट्रल लॉच्या रेग्युलेशन प्लास्टिक कुठलं वापरण्यास प्रतिबंध आहे, तर त्याच्यामध्ये कोणतं येतं? तर 40 मायक्रोमीटरच्या याच्या अगोदर त्या लॉ कुठल्या? 2016च्या. पण आता लॉ बदलला, आता लॉ चेंज झाला. आता आलं मित्रांनो तुमचा याच्या संदर्भात 2022चा. आणि सरकार मॅनेज झालं का? काही सांगता येत नाही. किंवा सरकारवर प्रेशर आला असेल, किंवा सरकारमधलेच काही उद्योगपती असू शकतात, काही होऊ शकते इंडियामध्ये. आणि त्याची साईज वाढवली, 120 मायक्रोमीटरचं खालचं प्लास्टिक वापरण्यास परमिशन नाही, त्याच्या वरची वापरण्यास परमिशन आहे 120च्या. म्हणून उद्या एक्झामला प्रश्न काय येईल? उद्या भविष्यात कुठल्या एक्झामला लक्षात ठेवायचं? 120च्या बिलो किती प्रतिबंध आहे, प्रोहिबिटेड आहे अकॉर्डिंग टू 2022च्या रेग्युलेशन मध्ये. येस, ओके, हे झालं. मग आता याच्यानंतर काय झालं? बॅन झालं. पण तरी या सर्रास तुम्हाला माहिती, प्रत्येक बाजारामध्ये प्लास्टिक मिळतं. जे आपण कॅरीबॅग यूज करतो त्या कॅरीबॅग आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही किंवा इलिगल चालतात, कायदा असून सुद्धा. कारण लोकांना माहिती नाही, जनजागृती नाही. भारत सरकारने त्याच्या अगोदर एक कायदा लॉ केला होता 1986चा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट. ऑब्व्हियसली ना, प्लास्टिक वाला डॅमेज करतो एन्व्हायरमेंटलाच, तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत हा लॉ नंतर रेग्युलेट आलेला आहे. भारत सरकारने तेव्हा केलं होतं, पण त्या कायद्यामध्ये प्लास्टिकवर जोर लावला होता. फ्युचरमध्ये प्लास्टिकवर सुद्धा जोर लावून हा कायदा अंमलात आणला. विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं? भारतात कुठलं प्लास्टिक प्रतिबंधित आहे, प्रोहिबिटेड आहे? त्यामध्ये नंबर 1, 120 मायक्रोमीटर बिलो. ओके, हे तुम्हाला एक्झाम अकॉर्डिंग लक्षात ठेवा. पण आता तुम्हाला परीक्षेमध्ये जर आणखीन एक प्रश्न विचारते, जे नेहमी विचारला जातो, खास करून युपीएससी आला होता, आणि या क्वेश्चनच्या संदर्भात युपीएससी एमपीएससी बऱ्याच ठिकाणी आला होता. आणि मला वाटते अभ्यासक्रमामध्ये सुद्धा कदाचित 12वीच्या बायोलॉजीमध्ये पण थोडाफार त्याचा एक कंटेंट आहे, इकॉलॉजीमध्ये, की 4R एक रूल्स आहे. 4Rच्या रूल्स मध्ये पहिलं कोणतं आहे? आर फॉर रिफ्यूज. आर फॉर रिफ्यूज. दुसरा आर काय? R2 रिड्यूस. सेकंड आर काय?
रिड्यूस, तिसरा आर आहे रियूज आणि फोर्थ आर आहे रिसायकल. व्हेरी गुड. पहिलं कुठलं आहे तर रिफ्यूज. रिफ्यूजचा अर्थ सबस्ट अवॉइड सिंगल प्लास्टिक सच as प्लास्टिक बॅग, स्ट्रॉज अँड डिस्पोजेबल कल्चरी टोटल प्रोहिबिटेड. म्हणजे काय करा तुम्ही अवॉइड करा, टाळा. फर्स्ट कुठला आहे रिफ्यूज. सेकंड रिड्यूस, वापरत असाल तर कमी वापरा, रिड्यूस करा. R2 R1 रिफ्यूज, R2 रिड्यूस आणि R3 रियूज, रियूज करा. आणि R4 रिसायकल. जे प्लास्टिक तुम्ही उपयोगात आणता ते जमा करा, कंपनीत पाठवा, कंपनीत पाठवून त्याला काय करा रिफ्लेक्शन मध्ये या. परत सांगतो R1 प्लीज R1 रिफ्यूज, टोटली नाकारणे. R2 रिड्यूस, पहिले काय करू शकतो आपण एक तर अवॉइड करू शकतो, रिफ्यूज नाकारायचं. सेकंड R2 रियूज आणि तिसरं रियूज. दुसरं काय करायचं रिड्यूस, कमी करणे, आणि तिसरं रियूज आणि फोर्थ रिसायकल. ओके, दिस इज 4R rules related to plastic. 3 जुलै 2026 each year, प्रत्येक वर्षी हा दिवस प्लास्टिक प्रोहिबिटेड डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. मित्रांनो, आपण भारतीय नागरिक आहोत. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 51K म्हणजे 51K मध्ये सांगितलं गेलं की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे, प्रत्येकाची ड्युटी आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे यूज करा. अगोदर तर रिफ्यूज करा, जर होत नसेल ठीक आहे रियूज करा, रिड्यूस करा, थोडं कमी वापरा. आणि जर तुम्ही वापरला ते जमा करून ते आपल्याला देतात ना रिटर्न, तुम्ही काय करा रियूज करा. आणि तसं होत नसेल तर रिसायकल सुद्धा करू शकता. धन्यवाद. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्लीज आपल्या अर्थला सेव्ह करणं मस्ट आहे. पण एन्व्हायरमेंट डे असेल, अर्थ डे असेल, हे आपण का सेलिब्रेट करतो कारण इकोसिस्टमला आपल्याला सेव्ह करायचंय. जर तुम्ही इकोसिस्टम सेव्ह केलात तर आपली लाईफ सेव्ह होईल. त्यामुळं धन्यवाद. थँक्यू.